परळमध्ये गेल्या 11 वर्षापासून कोकण महोत्सव भरवला जातोय। या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे तळ कोकणातील प्रसिद्ध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल इथे लागले जातात। स्टॉल लावणारे व्यावसायिक तळ कोकणातून येऊन इथे स्टॉल लावतात, त्यामुळे अस्सल कोकणी पदार्थ, मसाले, कोकणी खाजा आणि इतर सर्व वस्तू या महोत्सवात उपलब्ध असतात। तळ कोकणातील स्थानिक कलाकारांच्या कलाकृती देखील इथे सादर केल्या जातात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी हा कोकण महोत्सव येथे भरवला जातो। या महोत्सवाला दरवर्षी राज ठाकरे देखील भेट देत असतात। मागील 11 वर्ष आम्ही कोकण महोत्सव भरवतो आहोत। स्पेशली हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळे स्टॉल्स आहेत, जेणेकरून जे स्टॉल तिथून येतात कोकणातून आमच्या इथे कंटिन्यू मुंबईत असे 10 कोकण महोत्सव आहेत जिथे सिंधुदुर्ग स्टॉल येतात, त्यामध्ये हा एक स्टॉल आहे। विशेष म्हणजे कोकण महोत्सव होतात, पण हा कोकण महोत्सव स्पेशली फक्त तळ कोकणातील स्टॉल आहेत। जिकडे तुम्ही जाल तिकडे तुम्हाला बघा इतर कोकण महोत्सव असे स्टॉल तुम्हाला मिळणार नाही। याने आम्ही राखून ठेवलेत हे स्टॉल। तळ म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 8 तालुक्यामधून येतात सर्व स्टॉल्स। ते हॉटेलमध्ये जेवणाचं पाणी सुद्धा तिथून येते। 10 ते 11 वर्ष झाले आपला नेहमी स्टॉल असतोच इथे परेलच्या जत्रेला। आता चांगला प्रतिसाद आहे, दरवर्षी तिथे चांगला प्रतिसाद असतो। परेलचा म्हटलं आपला थोडा मराठी लोकांचा वावर थोडा जास्त असतो, त्यामुळे प्रतिसाद कायम चांगलाच असतो। मालवणी आपले कोंबडी वडे असतात, म्हणजे सागोती वडे आहेत, चिकन थाली आहे, मटन थाली आहे, मच्छीमध्ये पापलेट, सुरमई, बोंबील, बांगडे, परत आपले हे आता पाव आयटममध्ये बघाल तर कलेजी पाव, खिमा पाव, हे सगळं म्हणजे स्पेशलिटी जे मालवणीचं फूड आहे। हां, नॉनव्हेज, हां, ते आमच्याकडे पूर्ण सगळं मिळतं आणि ओरिजिनल मालवणी भेटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।